आकाशवाणी पुणे. राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक बँकेच्या मदतीनं महाराष्ट्रासह 6 राज्यात स्टार्स शैक्षणिक प्रकल्प राबवणार. राज्यात नव्यानं निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय. कोरोना निर्बंधांमधून नव्या सवलती जाहीर. ग्रंथालयं, मेट्रो, आठवडी बाजार सुरू होणार. आगामी सणासुदीच्या काळात बस भाडे न वाढवण्याचा खासगी बस चालकांचा निर्णय. बंगालच्या उपसागरावरून आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात धो-धो पाऊस आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार. काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्रासह 6 राज्यांसाठी जागतिक बँकेद्वारे समर्थित अध्यापन, अध्ययन आणि निष्कर्ष म्हणजेच स्टार्स प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केला आहे. शिक्षणाचा निष्कर्ष सुधारण्यासाठी थेट सेतूंसह उपायांचा विकास, अंमलबजावणी, मूल्यांकन आणि सुधारणेकरता राज्यांना पाठबळ देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काल बातमीदारांना ही माहिती देताना सांगितलं की या प्रकल्पासाठी एकूण 5,718 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाखाली एक नवीन केंद्र पुरस्कृत योजना म्हणून स्टार्स प्रकल्प राबवला जाईल. यात महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा राज्यांचा समावेश आहे. नव्या शैक्षणिक धोरणातील हा एक महत्वाचा टप्पा असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं. राज्यात नव्यानं निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयासाठी निर्माण केलेल्या 128 पदांना कायम ठेवण्यात येणार आहे. डाळीसाठी दर नियंत्रक विधेयकाचं प्रारूप मागं घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. राज्यातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात 10,000 रुपये वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. नागपूर शहर आणि परिसरातल्या रेल्वे मार्गावर वातानुकूलित ब्रॉडगेज मेट्रो ट्रेन सुरू करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या आणि अतिरिक्त शाखा यांना 20% अनुदान देणं तसंच 20% अनुदान सुरू असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. केंद्र सरकार पुरस्कृत अटल भूजल योजनेला देखील हिरवा कंदील दाखवण्यात आला. महाराष्ट्र सरकारनं कोरोनासाठी लावलेल्या निर्बंधांमधून काल आणखी काही विविध सवलती जाहीर केल्या. त्या कोणत्या, त्याबाबतचा हा वृत्तांत. ग्रंथालयं, संशोधन किंवा प्रयोगशालेय काम आवश्यक असणाऱ्या उच्च शिक्षण संस्था, मेट्रो रेल्वे सेवा, व्यावसायिक प्रदर्शनं आणि साप्ताहिक बाजारपेठा यांच्यासाठी या सवलती आहेत. कंटेनमेंट क्षेत्रांच्या बाहेरील ठिकाणी या उपक्रमांसाठी सवलत देणारा हा आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. सर्व शाळा आणि महाविद्यालय मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहतील असं सांगून ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची गरज या आदेशात नमूद केली आहे. राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य कौशल्याधारित संस्था पुन्हा सुरू करण्यास परवानगी राहील. बागा, उद्यानं, मनोरंजनासाठी मोकळ्या जागा, व्यावसायिक प्रदर्शन आणि जनावरांच्या बाजारासह स्थानिक साप्ताहिक बाजारपेठांना परवानगी राहील. मात्र धार्मिक स्थळं बंदच राहतील. उत्सवाच्या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व दुकानं सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंतच उघडी ठेवता येतील. महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेद्वारे येणाऱ्या प्रवाशांना शिक्क्याद्वारे अंकित करण्याचं काम देखील तत्काळ थांबवण्याचा आदेश यात देण्यात आला आहे. मेट्रो, ग्रंथालयं आणि अन्य संस्था पुन्हा सुरू करण्याबाबत प्रमाणित नियमावली संबंधित अधिकारी स्वतंत्रपणे जारी करतील. कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष कामावर येणाऱ्यांकरता अतिरिक्त निर्देशही सरकारनं जारी केले आहेत. मुंबईहून कुणाल शिंदे यांच्यासह मनोज क्षीरसागर, पुणे. भारतानं आतापर्यंत 9 कोटींपेक्षा अधिक कोविड-19 तपासणी चाचण्या करून एक नवा उच्चांक गाठला आहे. काल सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात देशात 11,45,000पेक्षा जास्त चाचण्या करण्यात आल्या. देशातील कोविड-19चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 87.5% वर पोहोचला असून गेल्या 24 तासात देशातील 74,000हून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 63 लाखांच्या पुढे गेली आहे.
त्यामुळे प्रत्यक्षात उपचार सुरू असलेल्या रुग्णांचं प्रमाण बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत फक्त 11.42% इतकं आहे. देशातला कोविड-19चा मृत्यूदर 1.53% असून तो जगभरातील सर्वात कमी मृत्यूदर आहे. आगामी सणासुदीच्या काळात बस भाडे न वाढवण्याचा निर्णय खासगी बस चालक संघटनेनं घेतला आहे. राज्य शासनानं ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार सणासुदीच्या काळात एसटी महामंडळाच्या बस भाड्यापेक्षा 50% अधिकचे भाडे आकारण्यास खासगी बस चालकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यंदाचा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त बोजा पडू नये म्हणून यंदाच्या वर्षी ही भाडेवाढ न करण्याचा निर्णय खासगी बस चालकांनी घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. महिला टॅक्सी चालक मुंबई पुण्याला नवीन नाहीत, पण गगन भरारी घेण्याची स्वप्न पाहणाऱ्या एका मुलीवर वडिलांच्या अपघातामुळे त्यांचं टॅक्सी चालवण्याचं काम हाती घ्यावं लागलं. नक्षलग्रस्त आणि अभावग्रस्त भागातील पहिली महिला टॅक्सी चालक म्हणून तिची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं घेतली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा पासून 70 किलोमीटर अंतरावरील रेगुंटा या गावची किरण कुर्मावार. पक्क्या रस्त्यांचा अभाव, डोंगराळ भाग आणि नक्षल्यांची दहशत हे रेगुंटा परिसराचं वैशिष्ट्य. परिसरात एसटी बसचं दर्शनही एखाद्या वेळीच होतं. आदिवासी बाहुल रेगुंटा परिसरात उच्च शिक्षणाची सोय नाही. अशाही स्थितीत किरणचे वडील रमेश कुर्मावार यांनी आपल्या तिन्ही मुलींना उच्च शिक्षित केलं. 24 वर्षाची किरण ही हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात MA झाली आहे. प्रवासी वाहतूक करणं हा किरणचे वडील रमेश कुर्मावार यांचा व्यवसाय. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पायाला अपघातामुळे दुखापत झाली. त्याच सुमारास किरण दिल्लीत एव्हिएशनचा अभ्यासक्रम करीत होती. परंतु वडील आता फार काम करू शकणार नाही हे लक्षात आल्यावर किरणनं गावाचा रस्ता धरला. हातात स्टेअरिंग घेतली आणि रेगुंटा ते सिरोंचा असा 70 किलोमीटरचा प्रवास ती दररोज करू लागली. प्रवासादरम्यान कुणी प्रवासी गरीब दिसला तर त्याच्याकडून प्रवासी भाडे घेण्यास किरणचं मन धजावत नाही. रस्त्यात कुणाचा अपघात झाला तर किरण स्वतःचं वाहन घेऊन मदतीला जाते. अशा या हळव्या मनाच्या किरणची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनं नोंद घेतली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचिरोलीहून जयंत निमगडे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर इथं होणाऱ्या बहुचर्चित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नव्यानं सुचवण्यात आलेल्या जागांचं पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्यानं हा प्रकल्प आणखी काही वर्षांसाठी तरी रेंगाळण्याची चिन्ह दिसत आहेत. हा विमानतळ नियोजित जागीच होईल असं विभागीय आयुक्तांनी नुकतंच सांगितलं होतं, पण काल मुंबईत झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरंदर तालुक्यातील अन्य पर्यायी जागांचंही फेरसर्वेक्षण करून मगच विमानतळासाठीची अंतिम जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. निसर्गात काही चमत्कार घडतात, त्यामागची कारण मीमांसा समजून घेण्याऐवजी देवाची करणी असं मानून भाबडी माणसं चमत्काराला नमस्कार करत नतमस्तक होतात. नंतर उरते फक्त चर्चा, रहस्य उलगडायचं राहूनच जातं. असंच काहीतरी घडलं सातपाटीत. त्याचा हा वृत्तांत. पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी इथल्या नितीन पाटील या मच्छीमाराला मासेमारी करताना शार्क माशाचं 2 तोंड असलेलं 6 ते 8 इंच लांबीचं पिल्लू मिळालं. जाड्या शार्कची अनेक लहान मोठी पिल्लं आल्यानं त्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. दुसऱ्या दिवशी बोटीची अंतर्गत साफसफाई करत असताना ते शार्कचं पिल्लू मृतावस्थेत पडलेलं दिसून आलं. ही घटना त्यांनी आपल्या बोटीत असलेल्या वायरलेस सेटद्वारे आपल्या इतर सहकाऱ्यांना सांगितली. त्यांनी त्या माशाला दैवत्वाचं रूप मानून पुन्हा समुद्रात सोडून देण्याचा सल्ला दिला. केंद्रीय सागरी जीव आणि मत्स्य संशोधन संस्थेचे वैज्ञानिक मात्र हरडले. त्यांच्या मते मुंबई पालघर परिसरात असा मासा मिळण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. वैज्ञानिक हिताच्या दृष्टीनं ते पिल्लू जतन करणं महत्वाचं ठरलं असतं. मात्र आता ते समुद्रात फेकून दिल्यानं या 2 तोंडाच्या शार्कच्या जन्माचं रहस्य उलगडू शकणार नाहीये. उरले फक्त पाण्यात सोडण्यापूर्वी मच्छीमारांनी काढलेले आणि त्यानंतर व्हायरल केलेले त्याचे फोटो. आकाशवाणी बातम्यांसाठी नीता चौरे, पालघर. नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. तसे आदेश काल महापालिकेला मिळाले आहेत. नाशिक महापालिकेत सुमारे 7,000 कर्मचारी असून त्यांना यापूर्वी 6व्या वेतन आयोगावर 10% अतिरिक्त वेतनवाढ देऊन महापालिकेनं त्यानुसार वेतन अदा केलं आहे. त्यामुळे शासकीय पदांवरील अधिकारी कर्मचाऱ्यांपेक्षा
नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचं वेतन जास्त आहे. मात्र यंदा शासनानं 7वा वेतन आयोग लागू करताना निमशासकीय संस्थांना शासकीय पद समकक्ष वेतन श्रेणी देणं बंधनकारक केलं आहे. कोकण रेल्वेतर्फे काल 23वा हुतात्मा दिन पाळण्यात आला. कोकणच्या दऱ्याखोऱ्यांमधून बोगदे, पूल उभारत रेल्वे मार्गाची उभारणी करणं मोठं आव्हानाचं होतं. अनेक अडचणींना सामोरं जात कोकण रेल्वेतले कामगार, अभियंते, अधिकाऱ्यांनी कोकण रेल्वेची उभारणी केली. त्या काळात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या आठवणीसाठी 23 वर्षांपूर्वी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकाच्या परिसरात श्रमशक्ती स्मारक उभारण्यात आलं आहे. काल त्या स्मारकावर कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडिये यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. अनेक वर्षांपासून भिजत पडलेल्या सोलापुरातील महापालिका गाळ्यांचा विषय आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुदत संपलेल्या गाळेधारकांना रेडी रेकनर आणि बाजार मूल्य यापैकी जे जास्त आहे त्यानुसार भाडे भरावे लागेल. त्यांना थकीत रक्कमही भरावी लागेल. अन्यथा गाळ्यांची ई लिलाव प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरचं चालकाचं नियंत्रण सुटून ट्रक रस्त्यालगतच्या घरात घुसल्यानं घरात झोपलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील नांदरखेडा गावात घडली आहे. घटनेत घरासह गाडी आणि 8 ते 10 बकऱ्या देखील चिरडल्या गेल्या आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 15 ऑक्टोबरपासून राज्यात गाळप हंगामास सुरुवात होणार आहे. वजनमापे मापन विभागामार्फत साखर कारखान्यांच्या वजन काट्यांना वैधता प्रमाणपत्र दिलं जात आहे. ऊसाचं वजन करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा सुचवल्या आहेत. त्याची अंमलबजावणी कारखान्यांना करण्यास भाग पाडावं, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मांजरा नदीवरील शिवणी बॅरेजचा स्वयंचलित दरवाजा अचानक उघडला गेल्यानं पाणी वाहून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्रकार धक्कादायक असून यातून मोठा धोकाही उद्भवण्याची शक्यता होती. हवामान. बंगालच्या उपसागरावरून आलेला कमी दाबाचा पट्टा काल आंध्र प्रदेश ओलांडून कर्नाटक सीमेलगतच्या भागातून महाराष्ट्रात आला. परिणामी काल पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं. सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक भाग जलमय झाले. नद्यांना पूर आले. आधीच भरलेल्या धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करावा लागला. काही ठिकाणी किरकोळ पडझड झाली. अक्कलकोट शहरातील जुन्या राजवाड्याला या अतिवृष्टीचा फटका बसला. त्यामुळे राजवाड्याचा बुरुज ढासळला. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या काठावरील कुंभार घाटालगत घाटाची भिंत कोसळली. अनेक ठिकाणी शेतात पाणी भरल्यानंही मोठं नुकसान झालं आहे. सांगली परिसरात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यात काल रात्रीपर्यंत 2643.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चासकमान धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. पुणे आणि मुंबईत पहाटेपासून पावसानं उसंत घेतली आहे. पुण्यात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुणे सोलापूर महामार्ग जड वाहनांना रात्रीनंतर सुरू करण्यात आला आहे. उजनी धरणातून सोडलेलं पाणी इंदापूर शहरात शिरलं. निमगाव केतकी गावात पुरात अडकलेल्या 55 नागरिकांना वाचवण्यात यश आलं आहे. हा कमी दाबाचा पट्टा अजूनही पश्चिम महाराष्ट्रातच असून तो उद्या कोकण ओलांडून अरबी समुद्रावर पोहोचेल. त्यानंतर त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रावरून तो उत्तरेकडे कूच करण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात येत्या 2 दिवस अनेक ठिकाणी मेघगर्जनेसहित विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह कोकणात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील घराबाहेर शक्यतो पडू नये, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही आज आणि उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात मात्र आता पावसाचा जोर ओसरू लागेल. उर्वरित राज्यात 17 ऑक्टोबरनंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक बँकेच्या मदतीनं महाराष्ट्रासह 6 राज्यात स्टार्स शैक्षणिक प्रकल्प राबवणार.
राज्यात नव्यानं निर्माण करण्यात आलेला राज्य निवडणूक विभाग रद्द करण्याचा निर्णय, कोरोना निर्बंधांमधून नव्या सवलती जाहीर, ग्रंथालय, मेट्रो, आठवडी बाजार सुरू होणार, आगामी सणासुदीच्या काळात बस भाडे न वाढवण्याचा खासगी बस चालकांचा निर्णय, बंगालच्या उपसागरावरून आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात धोधो पाऊस आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर वाढणार, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. नमस्कार.